गुड मॉर्निंग मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनल. सुंदर असा शिरगाव बीच आम्ही आज एक्सप्लोअर करणार आहोत तुमच्यासोबत. महाराष्ट्राला लाभलेला अरबी समुद्राचा सुंदर असा समुद्रकिनारा. त्याच समुद्रकिनाऱ्यावरती खूप सारे बीचेस आहेत आणि त्याच बीचपैकी एक हा शिरगाव बीच. हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये, हा पालघर स्टेशनपासून सुमारे 7.5 किलोमीटरच्या अंतर. इथे येण्यासाठी आपण बाय रिक्षा किंवा पालघर सटपाटी बस त्याने आपण प्रवास करू शकतो. आम्ही मित्रांसोबत वाटते आज संडेच्या दिवशी इकडे वॉक करत आहेत. आपल्याकडे पण असं असायला पाहिजे होता ना. खूप बरं वाटते गरमीच्या महिन्यामध्ये असं समुद्रकिनारी मित्रांसोबत टाईम स्पेंड करताना. आपण आंघोळ करायला शाळेची सुट्टी चालू आहे, मी जॉबला सुट्टी मारून आलेलो आहे आणि एक एन्जॉयमेंट होते मे महिन्यामध्ये मित्रांसोबत. खूप बरं वाटते कारण की मित्रसोबत जी मजा आहे ती मित्रांसोबत येत नाही. फॅमिलीसोबत पण नाही येणार. फॅमिलीसोबतसुद्धा कशी मजा येत नाही तशी मित्रांसोबत मजा आहे. आणि आम्ही सकाळपासून आहेत पण जरासुद्धा कंटाळा असं वाटत नाही आहे. खूप सुंदर बीच आहे हा शिरगाव बीच. आपण सनसेट येईपर्यंत तरी थांबू, आपण संध्याकाळपर्यंत थांबू. जसं पार्थ बोलत आहेत आपण प्रयत्न पूर्ण करू की सनसेटसुद्धा आपण इकडे जाता जाता घेऊ तुमच्यासाठी. मजा घ्या तोपर्यंत आमच्यासोबत वॉकची. आम्ही तिथपर्यंत पुढे वॉक करतो. मध्ये जाऊ शकतो पण बाहेर येणार नाही. शेवटची मजा आमची यावरची. आता आमचं कॉलेजच्या फार मजा आलेली आहे. आमच्यासारखी कोणाला कळलं नाही त्यामुळे आम्ही जास्त मध्ये नाही जाणार पाहिजे. ते पण अर्धे पाय गेले आमचे. पाणी आपल्या इकडे नाही. चालू भूक लागली आहे. हो फार चांगली. आपण खायला जायला लागेल. खाऊ थोडं बघ काय भेटते बघूया आता शिरगावला. मग किल्ल्यावर जाऊ खाणं त्याचं खाऊन नंतर मग भेटू. मग किल्ल्यावर तिथे शिरगावचा किल्ला आहे त्या किल्ल्यावर आपण जाऊ. काय बोलतो मित्रांनो, जाऊ ना.
गरमीमध्ये उसाचा रस. आता आम्ही किल्ल्यामध्ये जाणार आहेत. बघूया मध्ये काय बघायला भेटते. किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिरगावचा हा किल्ला साधारण 200 फूट लांब व 150 फूट रुंद इतक्या आकाराचा आहे. मात्र किल्ल्याची तटबंदी 35 फूट उंच व 10 फूट रुंद आहे. गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे. किल्ल्याला 4 कोपऱ्यात 4 भुजा असून प्रवेशद्वाराजवळ एक भुजा आहे. येथील तटबंदीवर बुरुजावर जाण्यासाठी किल्ल्याच्या आत असणाऱ्या तटबंदीच्या बाहेरून पायऱ्या असल्या तरी भुजावर जायला तटबंदीच्या अंतर्भागातूनही पायऱ्या केलेल्या आहेत. किल्ल्याच्या आतमध्ये हा भुयारी मार्ग आहे. हा भुयारी मार्ग इथून सुरू होऊन किल्ल्याच्या खालच्या बाजूला जातो. चला तर बघूया हा भुयारी मार्ग कसा आहे आणि कुठे निघतो ते. हा भुयारी मार्ग लांबी रुंदीने खूप छोटा असून ह्याच्यामधून जाण्या येण्यासाठी खूप कठीण असं रस्ता आहे. पुढे जास्ती पायऱ्यासुद्धा नाही. बॅग पकड. हां जेवाय बरं एक नंबर भुयारी मार्ग आला का होय तो प्रणव आणि बदल घेतली बोलत इकडे बाहेर वाटलं वाटत. आलंय का हो. तर फायनली आम्ही तिथून उतरलो आणि हा बघा हा आहे किल्ल्याची खालची बाजू जिथून रस्ता बाहेर निघतोय. हो. पहिल्या काळची लोक कसा हा रस्त्याचा वापर करत होती लवकर खालती वरती होण्यासाठी. आम्हाला ते किती टाईम लागला. बघूया आता पुढे अजून किल्ल्यामध्ये फिरूया. हा किल्ला 1225 मध्ये बांधला गेला होता. त्यानंतर वसईजवळील सर्व किल्ले पोर्तुगीजांनी 1520 ते 1533 मध्ये जिंकले. नोव्हेंबर
1737मध्ये मराठा सैन्याने किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, परंतु डिसेंबर 1737मध्ये त्यांनी माघार घेतली. वसई किल्ल्याचा वेढा घातल्यानंतर 22 जानेवारी 1939 रोजी मराठी सैन्याने किल्ल्याचा ताबा घेतला. परंतु नंतर मग इंग्रजांनी ह्या किल्ल्यावर सुद्धा ताबा घेतला आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतर हा किल्ला आज आपल्यासमोर आहे. गेले 1 तास झालं आम्ही किल्ल्यामध्ये फिरत आहे. खूप दमले आहेत आमचे पोरं, बघा कशा प्रकारे दमलेले. मस्त किल्ला. चला आता जाऊया. चला 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 बाय बाय. चल बोल ना. हे काम काय बोल ना आता कच्च्यात. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.